काय विचार हे चौकशीचा भाग म्हणून मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळं हा चौकशीचा भाग म्हणून त्यांनी मला बोलवलं. कुठल्या विषयात तुमची चौकशी झाली? विषय म्हणजे तुम्ही ह्यांना ओळखता का? आता सगळ्याला सगळे ओळखतात ना ह्या जिल्ह्यात. कोणाची ओळख विचारली तुम्हाला? मला विचारलं तुम्ही वाल्मिक कराडांना ओळखता का? मी म्हणलं ओळखतो त्यांना. की माझी नगराधिपती राजकारणात समाजकारणात काम करणारी मंडळी आहे ती ओळखत होतो. त्यांचा पत्ता विचारला का तुम्हाला? नाही 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 आपल्याला काय आहेत, भेटत का नाही त्या संदर्भात चौकशी? मला एवढंच विचारलं ओळखत होतात का तुम्ही? म्हणलं हो ओळखत होतो. मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे सगळेच मला ओळखतात. मी नाही त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकलं त्यावेळेस. त्याच्यामुळे तुम्ही ओळखत होता तर कशा पद्धतीने ओळखत होतात? वाल्मिक कराडांच्या बद्दल आता कशा प्रकारे म्हणजे आता राजकारणात एकमेकांचं आता तुम्ही तुमची आणि माझी मैत्री आहे. तू जर काही घटना घडली समजा तर तुम्ही ह्या पत्रकारांना कशा बद्दल ओळखता? आता मैत्र आपण सगळ्या एका गावातलीच आता मग त्यांच्यावर जे काही आरोप व्हायला लागले त्या संदर्भातली पूर्वी तुम्हाला काही कल्पना होती का? ते तुमच्या पार्टीच्या काही पदावरती होते का? त्या संदर्भात नाही नाही ते पार्टीच्या कुठल्याही पदावर नव्हते. बरं, कशी मैत्री होती तुमच्या दोघांची? नाही ते साहेबाचे PRO होते. पब्लिक रिलेशन्स ते ठेवत होते आणि मीच काय सगळेच जात होते ना त्यांच्याकडे. तुम्ही तिथं आपली भेट झाली, तुम्ही येत होता. मी नव्हतो आलो त्यांच्याकडे. म्हणजे सगळेच पत्रकार असतील सगळे येतील. एक समाजात काम करणारा माणूस म्हणून येणारच ना PRO म्हणल्यानंतर. त्यांचं काय बोलणं व्हायचं PRO असल्यामुळे? त्यांची काही नाही आता जनतेचे प्रश्न कोण्या गावात रस्ता नाही, पाणी नाही, घरकुल नाही, हेच प्रश्न. बाकी काय प्रश्न? आबापाशी अधिकाऱ्यांनी काय काय विचारलं तुम्हाला आणि तेव्हा कशामुळे विचारणार आहे? CID चे होते, इतर कोणते होते? नाही त्यांनी मला विचारलं की तुम्ही त्यांना ओळखत होतात का? मी म्हणलं ओळखत होतो ना म्हणलं. बरं, किती दिवस तुम्ही त्यांना ओळखत होता? तुमची काही मैत्री वगैरे मी होती का? 2021 ला जिल्हाचा अध्यक्ष झाल्यापासून ओळखत होतो म्हणलं. बरं, तेव्हापासून ते त्यांच्यावर जे आता काही आरोप वगैरे व्हायला लागलेले आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही कल्पना होती का? नाही नाही मला कशाला कल्पना असेल त्याची? आपल्याला काय कल्पना कुणाची आरोप? आता तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहात. लातूरवरून पोलिसांनी बोलवलंय, कुठून बोलवलंय, काय नाही लातूरवरून नाही गावाकडे होतो. मला म्हणले असं असं तुमची चौकशी. मी म्हणलं चला चौकशीचा भाग म्हणल्यानंतर मी जिल्हा अध्यक्ष आहे, माझी जबाबदारी आहे. जे जे काही मला माहिती आहे ते मी सांगितलं पाहिजे. माझी ओळख होती का? होती. मी धनंजय मुंडेंचा अजित पवारांच्या गटाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे. त्याने बोलवलं असेल म्हणून आलो. आणि आता ते संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडाचं पर्यायानं धनंजय मुंडेवरती सुद्धा काही राजकीय प्रतिस्पर्धी त्यांचे आरोप करायला लागले. हे सगळं ऐकून काय वाटतं तुम्हाला? नाही दूध का दूध पाणी का पाणी. आता पोलीस चौकशी करतील त्याच्यातून जे निष्पन्न होईल आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना सरकार शिक्षा देणारच आहे. त्याच्यामुळं वाल्मिकांचा संपर्क आहे का तुमचा? बोलणं होतंय का तसं काही? किंवा या प्रकरणाच्या नंतर कधीपासून संपर्क तुटला नाही तुमचा? नाही नाही माझी त्यांची भेट 1 महिन्याखाली झाली होती. त्याच्यानंतर संपर्काचं काय नाही. वाल्मिक कराड धन्यवाद. दोषी वाटतात का तुम्हाला? दोषी वाटतात का वाल्मिक कराड तुम्हाला?